जळगाव जिल्हा केळी उत्पादनात आघाडीवर आहे। केळी प्रक्रियेच्या बाबतीत जळगाव पिछाडीवर आहे। मात्र शेतकऱ्यांनी आता स्वतः पुढाकार घेऊन कमी खर्चात चिप्स निर्मितीला चालना दिल्यानं केळीचं मूल्यवर्धन साधलंय। वापसी केळीपासून चिप्स तयार करण्यात येत आहेत। यापूर्वी वापसी केळी व्यापारी खरेदी करत नव्हते, परंतु चिप्ससाठी मोठ्या प्रमाणावर वापसी केळीचा वापर होऊ लागल्यानंतर वापसी केळीला आता चांगले दर मिळू लागलेत। जळगाव जिल्ह्यात कांदेबाग तसेच मृगबाग केळी लागवडीचे क्षेत्र सुमारे 45,000 हेक्टर पर्यंत आहे। दर्जेदार केळी ट्रक तसेच रेल्वे वाहतुकीनं दिल्ली, पंजाब, हरियाणा, पाकिस्तानात पाठवली जाते। लहान आकारांच्या आणि कमी वजनांच्या केळीची विक्री करण्याचा मोठा प्रश्न मात्र शेतकऱ्यांना नेहमीच भेडसावतो। अशा प्रकारच्या केळीचं प्रमाण 5 ते 10% आहे। व्यापारी फक्त मोठ्या आकाराची केळी खरेदी करत असल्यानं लहान आकारांच्या वापसी केळींचे करायचे काय याचा विचार करताना केळी उत्पादकांच्या नाकेनऊ येत असे। या पार्श्वभूमीवर शेतकरी आणि शेतमजुरांनी केळी प्रक्रियेला मार्ग शोधला आहे। आम्ही या जो धंदा सुरू केलेला आहे केळीचा, जे केळी आपल्या व्यापाराला जात नाही त्याचा माल आम्ही विकत घेतो शेतकऱ्याजवळून। त्याचा आम्ही केळीचा धंदा आपला वेफरचा धंदा सुरू केलेला आहे। आणि ते जे केळीचं सालतं सुद्धा निघतं ते सुद्धा गुराढोरांसाठी कामात येतं। शेताच्या बांधावरच बनाना चिप्स अर्थात केळीचं वेफर्स तयार करण्याचे छोटे खाणी व्यवसाय सुरू केला आहे। त्यातून या वापसी केळीचे मूल्यवर्धन साधण्याचा चांगला प्रयत्न करण्यात आलाय। प्रति 1 किलो चिप्स तयार करण्यासाठी साधारणतः 2.5 ते 3 किलो कच्च्या केळींची गरज भासते। वापसी केळींच्या मागणीत चांगलीच वाढ झाली आहे। वापसी केळीला 400 ते 450 रुपये प्रति क्विंटल दरही मिळू लागला आहे। केळी विकत घेतल्यावर आम्ही काय करतात, त्याला पहिला शिलायला आमचे मजूर लागतात। शिलल्यावर त्याला किसायला तेलामध्ये किसायला 2 मजूर आम्हाला लागतात। आणि ते कमीत कमी त्या एका घाणाला म्हणजे 1 किलो वेफर तयार व्हायला आम्हाला 10-1 मिनटं लागतात। कढाईमधून आपण काढलं की त्याला मग नंतर मसाला लावून आम्ही विकतात त्याला। रावेर, यावल, चोपडा, मुक्ताईनगर तसेच अन्य सर्व तालुक्यातून अलीकडे केळीपासून चिप्स तयार करण्यास चांगला वेग आलाय। गुणवत्तेत कोणतीही तडजोड न करता केळी उत्पादकांनी उत्पादन खर्चाचा विचार करून चिप्सचा दर सगळीकडे 100 रुपये प्रति किलो प्रमाणे समान ठेवला आहे। बनाना चिप्स तयार करण्यासाठी साधारणतः 3 किलो कच्च्या केळींची आवश्यकता असते। त्यासाठी वापसी केळी वापरली जात असल्याने सरासरी 4 रुपये प्रति किलो दराप्रमाणे 1 किलो चिप्स तयार करताना 12 रुपये खर्च निव्वळ कच्च्या केळींवर होतो। स्वतःच्या शेतातील केळी असल्यास केळी खरेदीवरील पैसे वाचतात। तेल, संदैव, मीठ, मिरची आदी घटकांवर 12 ते 15 रुपये खर्च होतो। अशा प्रकारे प्रति किलो चिप्स निर्मितीसाठी शेतकऱ्यास साधारणतः 30 ते 40 रुपये खर्च येतो। 100 रुपये प्रति किलो प्रमाणे चिप्स विकल्यास खर्च वजा करता सुमारे 60 रुपये नफा सहज शिल्लक राहतो। ते वेफर 100 रुपये किलो विकतात। नफा काय त्याच्यामध्ये आम्हाला 40-50 रुपये असं रोजचा तसं पाहिलं तर कोणत्या दिवशी 25 किलो, 30 किलो, 35 असं तसा आम्ही माल पाडला। व्यापारी कधीच दर देत नसल्याने बऱ्याच वेळा वापसी केळी जनावरांपुढे टाकावी लागत असे। मात्र परिसरात चिप्स निर्मितीला चालना मिळाल्याने आता वापसी केळीला चांगलेच दिवस आलेत। संजय महाजन, साम टीव्ही, जळगाव।